आत्तापर्यंत आपण खूप सारे क्रॉप बघितलेले आहे जे की महत्त्वाचे क्रॉप आहेत आणि त्यांच्याविषयी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत जे की आपण म्हणजे पेपरात येणाऱ्या गोष्टी करायला पाहिजे, जे की आपल्याकडे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही, ते गोष्टी आतापर्यंत आपण बघितलेल्या आहे, बरेच क्रॉप बघितलेले आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही नोट्स मिळेल आणि त्यांच्या प्रिपरेशनमध्ये बूस्ट मिळेल. ठीक आहे, तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ही चॅनल पाठवा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईकसुद्धा करा. ठीक आहे, आणि तुमची जी अडचण असेल की त्या टॉपिकवर तुम्हाला काही गोष्टी भारी चालल्या असेल की तुम्हाला तुमच्या ते नोट्स तुम्हाला हवी असेल, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याद्वारे. ठीक आहे, त्यासाठी कमेंटसुद्धा करा. ओके, तर आज आपण काही क्रॉप बघूया, जसं की सोयाबीन आहे, मेज आहे आणि आणखीन असे छोटे मोठे क्रॉप आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, पण परीक्षा दृष्टिकोनातून ते क्रॉप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सर्वात पहिलं आपलं स्टार्टिंगचं क्रॉप म्हणल्यावर आपण लेंटिल. ठीक आहे, लेंटिलमध्ये लेंटिलचं नाव महत्त्वाचं आहे, लेन्स इस्कुलेंटा बॉटनिकल नाम. प्रत्येक बॉटनिकल नाम तुमची पाठ असायलाच पाहिजे. बॉटनिकल नेम, त्याची फॅमिली, क्रोमोझोम नंबर, कारण की ही गोष्टी जी आहे हे अधूनमधून प्रत्येक एखाद्या कृषीच्या एक्झाममध्ये हे कंपल्सरी असतातच. ठीक आहे, तर याची फॅमिली आपल्याला माहिती आहे, लेग्युमिनेसी आहे. ओरिजिन कुठं आहे, तर साऊथ वेस्ट एशिया आणि मेडिटेरियन रिजनमध्ये, एवढं महत्त्वाचं नाही, परंतु याचा एरिया सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये केल्या जाते, सगळ्यात जास्त एरियामध्ये आपण हे कल्टिवेट केलं जाते. आणि प्रोडक्शन जर पाहिलं तर टर्कीमध्ये आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये 25% आपल्याला प्रोटीन दिसते आणि याच्यामध्ये कॅल्शियम, आयरन आणि नियासिन याची मात्रा भरभरून आपल्याला दिसून पडते. ठीक आहे, याच्यात जर आपल्याला व्हेरायटी जर करायची म्हटलं आणखीन एखादा महत्त्वाचा पॉईंट तर कोणते, पंत L234, नरेंद्र मसूर 1, बॉम्बे 18, प्रिया, शेरी आणि शिवालिक इत्यादी गोष्टी आपल्याला लेंटिलमध्ये आवश्यक आहे. मी तुम्हाला अशाच गोष्टी या लेक्चरमध्ये सांगत आहोत जे गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. फालतूच्या गोष्टी करून फायदा नाही. क्लायमेट झालं, सॉईल झालं, हे थेअरीच्यासाठी महत्त्वाचं आहे, परंतु परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर कोणता म्हणलं तर ते आहे याचं बॉटनिकल नेम. ओके, त्यानंतर आपण बघूया ग्रीन ग्राम. ठीक आहे, कोणता आहे, ग्रीन ग्राम. तर ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम या दोघांचे नावं खूप महत्त्वाचे. याचं ग्रीन ग्रामचं नाव काय आहे, विग्ना रॅडिएटा याचं नाव आहे. लेग्युमिनासी फॅमिली आपल्याला माहीत आहे. आणखीन याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे की हे क्रॉप आपण कशासाठी वापरलं जातं, आपण ग्रीन मॅन्युरिंगसाठी सुद्धा हे क्रॉप वापरले जाते. ठीक आहे, ग्रीन मॅन्युरिंगसाठी सुद्धा आपण हे क्रॉप वापरत असतो आणि हे क्रॉप कोणतं आहे, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. ठीक आहे, ओरिजिन जर पाहिलं याचं आपलं तर इंडिया आणि सेंट्रल एशिया याचं ओरिजिन येते. प्रोटीन किती आहे, 25% आहे. याच्या व्हेरायट्या कोणत्या, याच्या व्हेरायटीमध्ये हे व्हेरायटी एक सर्वात मेन आहे. बाकी व्हेरायटी करा नका करू काही प्रॉब्लेम नाही, परंतु पुसा बैसाखी आणि कोपरगावन हे 2 व्हेरायटी तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. पुसा बैसाखी आणि कोपरगावन, बस. ग्रीन ग्राम संपलं. ओके, त्यानंतर आपण ब्लॅक ग्राम. क्रॉपविषयी टेन्शन घेऊ नका, फक्त आणि फक्त मी जेवढ्या इम्पॉर्टंट हे नोट्स आहेत एवढे जरी केलं तरीही क्रॉपसाठी सफिशियंट आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल याच्यात काही मिस झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या यात ॲड करा. ओके, आता आपण ग्रीन ग्रामचं नाव पाहिलं आपण, विग्ना रॅडिएटा, आणि ब्लॅक ग्रामचं काय आहे, विग्ना मुंगो, फॅमिली सेम, लेग्युमिनेसी. ओरिजिन याचा इंडियामध्ये आहे, म्हणजे ग्रीन ग्राम ब्लॅक ग्रामचं ओरिजिन कुठं आपल्याला दिसते, इंडियामध्ये. हे सुद्धा एक विचारल्या जाऊ शकते. प्रोटीन कंटेंट ब्लॅकमध्ये कमी आहे. ठीक आहे, किती आहे, 24% आहे. आणि याच्यामध्ये काय असते, फॉस्फरिक ॲसिड असते. ब्लॅक ग्राममध्ये आपल्याला फॉस्फरिक ॲसिडचं कंटेंट दिसून येते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर म्हणलं तर व्हेरायटीचं पंत यू हे व्हेरायटी सर्वात मेन आहे. ठीक आहे, ग्रीन ग्राममध्ये आपण काय काय पाहिलं, त्याचं नाव इम्पॉर्टंट आहे, ओरिजिन इम्पॉर्टंट आहे, त्याची 2 व्हेरायट्या महत्त्वाच्या आहे आणि प्रोटीन कंटेंट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ब्लॅक ग्राममध्ये जर पाहिलं तीच याचं बॉटनिकल नेम, ओरिजिन कुठं आहे, प्रोटीन कंटेंट किती आहे, प्लस याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड हे कंटेंट आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि याची व्हेरायटी सर्वात महत्त्वाची कोणती आहे, तर कोणती आहे, पंत यू आहे. त्याच्यानंतर कौपी. ठीक आहे, कौपीचं नेम विग्ना सिनेन्सिस. मी सेम असणाऱ्या नावाच्या व्हेरायटी सेम म्हणजे एकाच पानावर लिहायचा प्रयत्न केला, म्हणजे जेणेकरून आपल्याला हेल्प होईल ते आठवण्यासाठी याची बॉटनिकल नेम वगैरे. ठीक आहे, तर कौपीचं नेम काय, ते विग्ना सिनेन्सिसचं नाव येते. लेग्युमिनासी याची फॅमिली आहे, परंतु याचं ओरिजिन आफ्रिका आहे. ओरिजिन कुठं आहे, आफ्रिका आहे. ग्रीन ग्राम ब्लॅक ग्रामचं आपण ओरिजिन कुठं पाहिलेलं आहे, ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामचं ओरिजिन कुठं आहे, आपलं इंडियामध्ये आहे. ठीक आहे, परंतु कौपीचं ओरिजिन कुठे येते, आफ्रिकामध्ये कौपीचं ओरिजिन येते. याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे, 23.4%. याच्यामध्ये
प्रोटीन आहे. सगळ्यात जास्त याच्यामध्ये म्हणजे सर्वात जास्त नाही पण एक रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आणि आयरन आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. आता सर्वात जास्त मी म्हटलंच तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर्वात जास्त आयरन कोण्या क्रॉपमध्ये आहे. ठीक आहे, आयरन सर्वात जास्त कोण्या क्रॉपमध्ये हे कमेंटद्वारे सांगा, कारण की हे पण विचारलं जाते की कोण्यामध्ये सर्वात जास्त आयरन सापडते किंवा फॉस्फरिक ॲसिड सापडते इत्यादी कंटेंट आपल्याला माहीत असायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, याच्यामध्ये व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे. तर पुसा फाल्गुनी, बरसाती, ऋतुराज आणि दो फसली, हे दो फसली इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे. ठीक आहे, आणखीन एका जागेवर तुम्हाला दो फसली येणार आहे, माहीत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि मी सांगणारच आहे. ठीक आहे, व्हेरायटी कोणती आहे याच्यामध्ये, दो फसली व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे. पुसा फाल्गुनी, बरसाती, दो फसली, ऋतुराज. पुसा फाल्गुनी, बरसाती, ऋतुराज आणि दो फसली हे इम्पॉर्टंट व्हेरायटी जे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आपण 4 क्रॉप पाहिले आत्ताच्या आता, अगदी 5 मिनिटामध्ये 4 क्रॉप आपले फिनिश झाले. याच्यानंतर जर म्हटलं त्यानंतर येते फील्ड बीन. फील्ड बीन आपण कुठं वापरली होती, कोणता शास्त्रज्ञ होता, काय केलं त्यानं कोण्या विषयाची सुरुवात केली, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिक झाल्या पाहिजे बोलल्या. ठीक आहे, याचं नाव काय, पायसम सटायवम याचं नाव आहे. ठीक आहे, ओरिजिन सर्वात इम्पॉर्टंट आहे याचा कुठं आहे, मेडिटेरियन रिजनला याचा ओरिजिन आपल्याला दिसून येते. प्रोटीन कंटेंट जर लक्षात नसलं तर चालते, पण याचा ओरिजिन आवश्यक तुमच्या लक्षात असायला हवा की मेडिटेरियन रिजन. तसं आपण तुम्ही एक असं पण आठवण ठेवू शकता की मेंडल कुठचा आहे, युरोपमधलाच आहे, त्यामुळे त्या साईडचे आपल्याला असं काहीतरी एक गोष्ट करून आपल्याला ते लक्षात ठेवायची याची ओरिजिन. ठीक आहे, कुठं आहे, मेडिटेरियन रिजन. सर्वात जास्त मेजर ग्रोईंग स्टेट कोणता आहे, तर यूपीमध्ये सर्वात जास्त आपल्याला हे दिसून येते. कुठं आहे, यूपीमध्ये आपल्याला हे दिसून येते. ठीक आहे, त्यानंतर गार्डन पी आणि फील्ड पी असे 2 टाईप पडते. याच्यात गार्डन पीचं नाव आहे हॉर्टेन्स आणि फील्ड पीचं नाव आहे ते अर्वेन्सी प्रोनाऊन्सिएशन आपापलं पाहून घ्या. ठीक आहे, याला हॉर्टेन्सला टेबल पीसुद्धा म्हणतात आणि हे यूज कशासाठी केलं जाते, व्हेजिटेबल म्हणून आणि कॅनिन पर्पजसाठी यूज केल्या जाते. परंतु जे फील्ड पी आहे हे कुठे यूज केलं जाते, आपण फॉरेज आणि ग्रीन मॅन्युरिंगसाठी यूज केल्या जाते. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप यूज फॉर ग्रीन मॅन्युरिंग. आपण आत्ता 3 ते 4 क्रॉप पाहिले, कोणतं पाहिलं, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम पाहिलं, कॉपी पण पाहिलं आणि फील्ड पीसुद्धा आपण ग्रीन मॅन्युरिंगसाठी वापरल्या जाते. याच्या व्हेरायटी इम्पॉर्टंट आहेत. कोणत्या व्हेरायटी इम्पॉर्टंट आहेत, रचना झालं, अपर्णा, अलंकार, सिक्का आणि उत्तरा हे व्हेरायटी याच्या इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सिड्रेट 87 किलो नसलं तरी चालते, लक्षात सिड्रेटचं याचं काही ना नाही आहे. ठीक आहे, आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या फील्ड पीमध्ये की ओरिजिन कोणतं आहे महत्त्वाचं, 2 टाईप पाहिले, मेजर स्टेट ग्रोईंग कोणतं आहे ते पाहिलं, त्यानंतर याच्यामध्ये व्हेरायटी पाहिल्या आणि याचं सीड रेटसुद्धा आपण बघितलं इथं. ओके, त्यानंतर येते महत्त्वाचा क्रॉप आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्र आणि MP पण आहे, तिथं आपण सर्वात जास्त याला ग्रो केलं जातं ते म्हणजे सोयाबीन. सोयाबीनचं नाव बच्चे को पता है क्या है, ग्लायसिन मॅक्स. याचं ओरिजिन सर्वात इम्पॉर्टंट आहे. सर्वात इम्पॉर्टंट आहे कोणता आहे, सेंट्रल अमेरिका म्हणायचं झाली, सेंट्रल चायनामध्ये याचं ओरिजिन आपल्याला दिसून येते. फॅमिली सांगायची गरज नाही. याला काय म्हणतात, बोनलेस मीटसुद्धा म्हणतात. आपल्याला वंडर क्रॉप माहीत आहे, येलो ज्वेल माहीत आहे, पण बोनलेस मीट, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप नोन ॲज बोनलेस मीट, तर कोणता आहे, सोयाबीन आहे. सोयाबीनला बोनलेस मीटसुद्धा म्हणतात. ओके, त्यानंतर आहे की वर्ल्ड फर्स्ट रँक व्हेजिटेबल ऑइल आहे. सर्वात जास्त व्हेजिटेबल ऑइल वापरल्या जाते तर कोणतं जाते, तर सोयाबीन वापरल्या जाते. याच्यामध्ये काय, लायसिन कंटेंट येते. लायसिन कंटेंट आणखीन कोण्या क्रॉपमध्ये आपण पाहिलं ते कमेंटद्वारे सांगा तुम्ही. ठीक आहे, याच्यामध्ये हे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट की ऑइल कंटेंट किती आहे, 20% याच्यामध्ये ऑइल कंटेंट आहे आणि 40% याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन दिसून येते. 20 आणि 40%. एक आणखीन एक क्रॉप पाहिला आपण, याच्यामध्ये हे गोष्ट रिव्हर्स आहे म्हणजे उलटी आहे. आठवा कोणता क्रॉप पाहिला आपण, त्याच्यामध्ये ही गोष्ट थोडीशी उलटी आहे, म्हणजे थोडासा फरक येईल, पण 20-40च्या याच्यामध्ये रेशोमध्ये आपण दिसते आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आपण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लिपोडेज हे दाल म्हणून आपण यूज करत नाही. बरं, हे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की आपण तुरीची दाल वापरतो, अबंडन्स प्रमाणात आपल्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, याच्यामध्ये चांगलं प्रोटीन कंटेंट आहे, तरी पण आपण एक तूर दाल जशी आपण वापरतो तसं का वापरत नाही. कारण आहे की याच्यामध्ये लिपॉक्सिडेज नावाचं कंटेंट असते, त्यामुळे आपण हे दाल म्हणून वापरत नाही. ओके, ते शरीराला घातक असते. ओके, एरिया आणि प्रोडक्शन, बादशाह कोणाचा एरिया आणि प्रोडक्शनचा, USA अमेरिका याचा बादशाह आहे. कायचा, एरिया आणि प्रोडक्शनमध्ये. इंडियामध्ये सर्वात जास्त एरिया MP, प्रोडक्शनसुद्धा MPमध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी एपीमध्ये आपल्याला दिसून येते. प्रोडक्टिव्हिटी आंध्र प्रदेशमध्ये दिसून येते. ठीक आहे,
याच्यामध्ये आपण इन्फ्लोरन्सला काय म्हणतो तर रेसिम म्हणतो. इन्फ्लोरन्सला आपण काय म्हणतो रेसिम म्हणतो आणि फ्रूटला आपण काय म्हणतो पॉड म्हणत असतो. फ्रूटला याच्या आपण पॉड म्हणतो. सित्रे आणि शॉर्ट डे प्लांट आहे. टेम्परेचरची गरज नाही आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपण काही व्हेरायटी आहेत ते आपण बाहेरून आयात केलेल्या आहेत आणि काही व्हेरायटी आहेत ना जे की आपण भारतातच डेव्हलप केल्या आहे. तसं US पासून आणलेल्या व्हेरायटी कोणत्या आहे बार्ग, ली, केंट. केंट इम्पॉर्टंट आहे. केंट इज द व्हेरायटी ऑफ क्लार्क 63 आणि ब्लॅक हार्ट हे व्हेरायटी कोणाच्या आहे सोयाबीनच्या आपण बाहेरून आणलेल्या म्हणजेच पर्टिक्युलर USA मधून आपण आणलेल्या आहे. ठीक आहे. जर आपल्याला इंडियन जर व्हेरायटी बघायची असेल तर इंडियन कोणत्या कोणत्या येतात शिलाजीत, अंकुर, JS 335 सर्वांना माहीत आणि सर्वात जास्त वापरले जातो आपण ती व्हेरायटी. अलंकार आहे, पंजाब वन आणि मोनॅटो. याच्यामध्ये JS 335 आणि केंट व्हेरायटी लक्षात ठेवायची. केंट आणखीन एका क्रॉपची व्हेरायटी आहे. ते सुद्धा एक इम्पॉर्टंट व्हेरायटी. त्यामुळे त्या क्रॉपमध्ये या क्रॉपमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर याचा सीड रेट इम्पॉर्टंट आहे. 70 ते 80 किलो पण 72 किलो स्टँडर्ड बुकमध्ये आपल्याला दिसून येते. 72 किलो प्रति हेक्टर. ठीक आहे. 72 किलो प्रति हेक्टर पण 70 ते 80 पण चालते. डेप्थ किती आहे इम्पॉर्टंट नाही, सोडून द्या, विषय नका करू त्याचा. ओके. याच्यामध्ये मेजर वीड कोणते कोणते आहेत. मेजर वीड कोणते कोणते आहे हे पण प्रश्न विचारले जाते की विच ऑफ द फॉलोइंग आर द मेजर वीड ऑफ सोयाबीन. तर कोणता आहे इचिनोकोला कोलॅनम, सायप्रस रोटंडस, सॉर्गम हेलिपेन्स आणि ट्रायन्थेमा. 4 ते 5 वेळा हे नावं लिहून बघा. 4 ते 5 वेळा नावं लिहून बघा. तुम्हाला आपोआप थोडं सर्व गोष्टी पाठांतर होण्यास चालू होते. कोणता आहे मेजरवीड इचिनोकोला कोलॅनम, सायप्रस रोटंडस आणि सॉर्गम हेलिपेन्स आणि ट्रायन्थेमा याचा मेजरवीड आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आहे की याच्यामध्ये आपण काही वीड मॅनेज करायसाठी काही गोष्टी वापरतो. तर प्री प्लॅन्ट इमर्जन्स जर आपण कोणतं वापरत असेल तर फ्लुक्लोराईन वापरतो. प्री इमर्जन्स वापरत असेल तर आपण कोणतं अल्क्लोर ऑर मेट्रिब्युझिन, यालाच मेट्रिब्युझिन म्हणतात. ठीक आहे. आणि अर्ली पोस्ट इमर्जन्स म्हणून इमॅझिथॅपर आपण वापरतो. हे 3 नावं तुमच्या लक्षात असू द्या की प्री प्लॅन्ट कोणता आहे, प्री इमर्जन्स कोणता आहे आणि अर्ली पोस्ट इमर्जन्स कोणता आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता मेन क्रॉप येते आपला आणि शेवटचा क्रॉप येते आपलं मेज. कोणतं येते मेज. ओके. मेजमध्ये झीमेज नाव माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. हे ग्रामिनी फॅमिलीचं आहे. याचं सगळं इम्पॉर्टंट म्हणजे याचं ओरिजिन कुठं आहे तर सेंट्रल अमेरिका आणि मेक्सिकोला याचं आपल्याला ओरिजिन दिसून येते. सेंट्रल अमेरिका आणि मेक्सिको. यालाच काय म्हणतात मिरॅकल क्रॉप म्हणतात. मिरॅकल क्रॉप अलग आणि वंडर क्रॉप वेगळं आहे. ठीक आहे. आणि क्वीन ऑफ सिरियल आहे. आता इथं क्वीन आहे तर किंग कोण, क्योंकि क्वीन को किंग भी चाहिए. तो किंग कोण कमेंटद्वारे मला तुम्ही सांगा. ओके. त्यानंतर इज अ नो टिलर प्लॅन्ट. याच्यामधला टिलर येत नाही. तर म्हणजे आता आपल्याला जसं गहू पाहिला आपण, गव्हामध्ये काय येते हे गव्हाचं दाणा. ओके. गव्हामध्ये टिलर येतात. ठीक आहे. टिलर येतात तर याला टिलर येत नाही. ओके. आणि हे कसं क्रॉस पॉलिनेटेड प्लॅन्ट आहे. क्रॉस पॉलिनेटेड प्लॅन्ट आहे. याच्यामध्ये ऑइल एवढं इम्पॉर्टंट नाही आणि प्रोटीन कंटेंट पण इम्पॉर्टंट नाही. परंतु प्रोटीन कोणतं आहे, कंटेंट इम्पॉर्टंट नाही परंतु प्रोटीन कोणतं आहे इम्पॉर्टंट. याच्यामध्ये झिन नावाचं प्रोटीन येते. आणि डिफिशियंट कशात आहे हे ट्रिप्टोफॅन आणि लायसिनमध्ये आपल्या कसं येते डिफिशियंट येते. ओके. याच्यामध्ये प्रोटीन कोणतं पाहिलं आपण झिन नावाचं पाहिलं. ओके. आता याला येलो कलर कशामुळे येत आहे क्रिप्टोक्झॅन्थिन या कंटेंटमुळे याला येलो कलर येतो. प्रश्न कसा येऊ शकतो की सरळ प्रश्न येतो, 1 लाईनर क्वेश्चन येतो, फिरून येत नाही. येलो कलर इन मेज इज ड्यू टू, बस सरळ क्वेश्चन. उत्तर कोणतं आहे क्रिप्टोक्झॅन्थिन. ओके. एरिया सर्वात जास्त कुठं आहे चायनामध्ये, प्रोडक्शन USA मध्ये, प्रोडक्टिव्हिटी इटलीमध्ये. इंडिया इथं कुठंच नाही. ओके. त्यानंतर भारतामध्ये जर विचार केला एरिया आणि प्रोडक्शनचा तर MP टॉप करते आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये AP करते. म्हणजे सोयाबीन आणि मेजमध्ये AP टॉपर आहे कशा प्रोडक्टिव्हिटीमध्ये. ओके. याच्यामध्ये सेमिनल रूट सिस्टीम असते. सेमिनल रूट आपल्याला दिसून येते. कशासाठी असते सेमिनल रूट प्रेझेंट इन द मेज टू नरिश द सीडलिंग प्लॅन्ट. सीडलिंग प्लॅन्टला नरिश करायसाठी असते. ठीक आहे. बघा नोट्स मी अशीच काढलेली आहे जे तुम्हाला भारी जाणार नाही वाचायला, कारण की मी फक्त इथं सेमिनल रूट हे पण एकच पॉईंट लिहू शकलो असतो परंतु त्याचं काय काम आहे हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की नरिश द सीडलिंग प्लॅन्ट्समध्ये. ओके. त्यानंतर हे काय मोनोशियस प्लॅन्ट आहे. मोनोशियस प्लॅन्ट आहे. मोनोशियस म्हणजे काय बेसिक टर्म आहे, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके. वॉटर रिक्वायरमेंट किती आहे 500 ते 800 मिलीमीटर आहे. 500 ते 800. ठीक आहे. प्लॅन्टिंग ईस्ट टू वेस्ट डायरेक्शनला केली जाते कारण की मोर सनलाईटची गरज असते त्यामुळे मोर प्रोडक्टिव्हिटी भेटते. ठीक आहे. याच्यामध्ये
जर आपण हे अर्ली डेजमध्ये जर खाल्लं म्हणजे याचे पानं जर खाल्ले तर यामुळे पेलेग्रासुद्धा होऊ शकते, पेलेग्रासुद्धा होऊ शकते, विच दिस इज कॉजेस बाय द मेज. तो कोणता आहे? पेलेग्रा आहे. ओके. याच्यामध्ये दोन गोष्टी असते, एक टॅसल आणि एक असते सिल्क. टॅसल म्हणजे काय? मेल. टशनमध्ये कोण राहतात? मेल राहतात टशनमध्ये, म्हणून मेल पाठ करायचं. आणि सिल्क, सिल्क आपण काय म्हणतो, एक नरमदार वस्त्र असते सिल्क, ठीक आहे, ते आठवण ठेवायचं. सिल्क, ते सिल्क कोमल मुली असतात म्हणून आपण त्याला सिल्क म्हणून, आणि फिमेल पार्ट म्हणून आपण लक्षात ठेवायचं. तर टशन, टॅसल मेल, सिल्क कोमल फिमेल. ओके. आणि हे इज प्रोटँड्रस शो करते, प्रोटँड्रस हे शो करते. ओके. त्यानंतर येते की याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत, ते कोणी शास्त्रज्ञानं शोधलेले आहेत. लाईक सिंगल क्रॉस टेक्निक फॉर हायब्रिड हे कोणी शोधलेलं आहे? ईस्ट आणि शुल्ना. तसंच्या तसं पाठांतर करा. सिंगल क्रॉस टेक्निक ऑफ फॉर हायब्रिड कोण शोधली? ईस्ट आणि शुल्ना. सिंगल क्रॉस टेक्निक, सिंगल क्रॉस टेक्निक फॉर हायब्रिड, सिंगल क्रॉस टेक्निक फॉर हायब्रिड कोण केलेली आहे? शुल आणि ईस्टनं शोधलेली आहे, शुल आणि ईस्टनं. तसंच डबल क्रॉस टेक्निक कोण शोधली? मग सिंगल डबल असणारच आहे. सिंगल क्रॉस कोण शोधली? ईस्ट आणि शुल्ना. तर डबल क्रॉस कोण शोधली? D.F. जॉन्सनं, D.F. जॉन्सनं की दिलेली आहे. ओके. आता व्हेरायटी जर पाहिल्या आपण याच्यामध्ये, तर काही महत्त्वाच्या व्हेरायटी काय? फर्स्ट टाईम इंडियामध्ये 4 डबल क्रॉस हायब्रिड रिलीज केले. कोणता आहे? गंगा 1, गंगा 101, डेक्कन आणि रणजित. चारही लक्षात असू द्या. फर्स्ट टाईम इन इंडिया 4 डबल क्रॉस हायब्रिड आहे. ते कोणते? गंगा 1 आहे, गंगा 101, डेक्कन आणि रणजित. त्यानंतर टॉप क्रॉस हायब्रिड जर पाहिलं तर गंगा 2 आणि हाय स्टार्च. ओके. त्यानंतर 1967 6 कंपोजिट रिलीज केल्या गेल्या, 6 कंपोजिट व्हेरायटी रिलीज केल्या गेल्या. हे सुद्धा याच्यातल्या महत्त्वाचे आहे. कोणते? विक्रम, विजय, अंबर, किसान, जवार आणि सोना. हे 6 व्हेरायट्या इम्पॉर्टंट आहेत. काय तर 6 कंपोजिट व्हेरायटी आहेत, ठीक आहे. कंपोजिट व्हेरायटी आहेत जे 1967 रिलीज केल्या गेल्या. त्या डेट महत्त्वाची नाही आहे, व्हेरायटी महत्त्वाची आहे. कोणते आहेत? विक्रम, विजय, अंबर, किसान, जवार आणि सोना. ओके. कंपोजिट व्हेरायटी फॉर अर्ली ड्युरेशन कोणत्या आहेत? प्रताप आणि लक्ष्मी मेन आहेत याच्यातले, ठीक आहे. प्रताप, लक्ष्मी, अगदी 76, कंचन आणि तरुण. जेवढ्या वाचाले मी आता वाचत एवढ्या फास्ट आहो, ते मला आता माहिती आहे आता कोणते इम्पॉर्टंट आहे, कोणत्या नाही आहेत. कारण की वेगवेगळ्या तुम्हाला जेव्हा PYQ तुम्ही स्टडी करसान त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येते की कोणत्या गोष्टी ते विचारू शकतात, ठीक आहे. पण तुम्हाला हे 10 वेळा वाचत राहावं लागणार आहे, तेव्हाच तुमच्या लक्षात राहणार आहे. ओके. त्यानंतर लायसिन रिच ओपेक 2 कंपोजिट व्हेरायटी कोणत्या आहेत? प्रोटीना, शक्ती आणि रत्न. प्रोटीना, शक्ती आणि रत्न. ओके. त्यानंतर अंबर, सर्वात महत्त्वाचं व्हेरायटी ऑफ मेज. तर सिंथेटिक व्हेरायटी ऑफ मेज डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द सिंथेटिक व्हेरायटी ऑफ मेज? तर कोणती आहे? अंबर आहे. कोणते? अंबर. याच्यामध्ये काही न्यू व्हेरायटीज आहेत रिलीज झाले. DM RH 1301, 1308, पुसा HM9, प्रताप हायब्रिड मेज 3. हे व्हेरायटी न्यू रिलीज झालेल्या आहेत. ओके. आता न्यू रिलीज व्हेरायटी आहे आता काही क्वालिटी प्रोटीन मेज, क्वालिटी QPM म्हणतो आपण जरा, क्वालिटी प्रोटीन मेजसाठी, ठीक आहे. हॅव रिलीज बाय युझिंग कशानं, कोण्या टेक्निकनं झाले? OPEC 2 जीननं रिलीज झालेल्या आहेत. सरळ हे प्रश्न आहेत. प्रश्न काय? न्यू व्हेरायटी ऑफ क्वालिटी प्रोटीन मेज हॅव रिलीज बाय युझिंग विच जीन, ठीक आहे. बाय युझिंग विच जीन, तो कोणता आहे? OPEC 2 जीन. ओके. OPEC 2 जीननं हे रिलीज झालेल्या आहेत. आता याच्यानंतर काही फॉर्डर व्हेरायटीजसुद्धा आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटीज लक्षात ठेवावं लागणार आहे. फॉर्डर व्हेरायटीज आहेत. फॉर्डर व्हेरायटीमध्ये गंगा 5, आफ्रिकन टॉल, विजय, मंजिरी आणि डेक्कन, मंजिरी, विजय, गंगा 5 10 वेळा वाचल्यानं तुम्हाला रिपिटेशन केल्यानं हे गोष्टी लक्षात राहते. स्वीटकॉर्न आणि पॉपकॉर्नच्या व्हेरायटी डायरेक्ट विचारल्या जाऊ शकत नाही, पण तरी पण तुम्ही एकदा याच्यावर नजर फिरून घ्या, ठीक आहे. तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहे. तुम्ही जसंच्या तसं हे कॉपी करा आणि याच्यात जास्तीत जास्त तुम्हाला जे वाटण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते ॲड करा, ठीक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मेज, हे एक गोष्ट याच्यातली इम्पॉर्टंट आहे शेवटची, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ मेज, याचे नावं इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. की डेंट कॉर्नचं नाव कोणतं आहे, फ्लिंट कॉर्नचं नाव कोणतं आहे, स्वीट कॉर्नचं नाव कोणतं आहे, फ्लोअर कॉर्नचं नाव काय आहे, किंवा फ्लोअर कॉर्न कसं आहे, सॉफ्ट आहे का हार्ड आहे, पॉपकॉर्न, वॅक्सी आणि पॉडकॉर्न. आता याच्यात मी कसं लक्षात ठेवले तुम्हाला सांगतो, ठीक आहे. डेंट कॉर्न, इडेन टाटा, डेन. फ्लिंटमध्ये काय आहे? आयन आहे. फ्लिंटमध्ये आयन आहे. इंड्युरॅटा, ठीक आहे. मी ट्रिक सांगू राहिलो, काही तुम्ही जशी तुम्हाला वाटेल तशी तुम्ही ट्रिक करू शकता. आणि सोबतच इंडिया, IND आहे म्हणून इथं कॉमन इन इंडिया,
इंड्युरॅटा काय फ्लिंट, आयन, इन नंतर आहे स्वीट, साखर कशी असते सॅक्राटा, मी याला सॅक्राटा म्हणून वाचत असतो मी याला, ठीक आहे, म्हणजे मला समजण्यासाठी सॅक्राटा, ठीक आहे. आणखीन 1-2-3 डाव म्हणून पाहतो मी सॅक्राटा, ठीक आहे. तर स्वीट कॉर्न हा बॉटनिकल नेम काय सॅक्राटा, झिमेज सॅक्राटा. फ्लोर अमायलेसी. फ्लोर कसं असते सॉफ्ट असते. पॉपकॉर्न आपल्याला सर्वात जास्त आवडतो, म्हणजे माउंट एव्हरेस्ट एवढा आवडतो जेव्हा आपण टॉकीजमध्ये जातो, ठीक आहे, जे आपण विकत घेत नाही कारण की महाग असते. ओके, पॉपकॉर्न काय माउंट एव्हरेस्ट एवढा आवडते पॉपकॉर्न. वॅक्सिकॉम सेरेटिना आणि पॉड युनिटाटा. पॉड आणि वॅक्स एवढं विचारत नाही. महत्त्वाचं आहे की डेंट कॉर्नला काय म्हणतात, फ्लिंट कॉर्न कुठं वापरले जाते, स्वीट कॉर्नचं नाव काय, फ्लोर कॉर्नचं आणि पॉपकॉर्नचं नाव काय, ठीक आहे. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबू. आज आपण काही छोटे मोठे पण क्रॉप बघितले, जे की आपण असं वाटते की आपल्याला बाप क्रॉप इतके मोठे करावे लागते. त्यानंतर आपण 2 महत्त्वाचे क्रॉप बघितले, एक होतं सोयाबीन, दुसरं होतं मेज. तर या दोन्ही क्रॉपमधल्या जे पण गोष्टी आणखीन तुम्हाला महत्त्वाचे वाटतं, मी 2 वेळा सांगू राहिलो की तुम्ही तुमच्या नोट्स इम्प्रोवाईज करा. ओके, हे नोट्स वापरा, पण तुमच्या पण काही नोट्स असेल ते त्याच्यात ॲड करा. ओके, आपण आज इथंच थांबू आणि सोबतच तुम्हाला हे पण सांगतो की कमेंट करा, जास्तीत जास्त गोष्टी डिस्कस करा, त्यानेच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, थँक्यू.